अंतिम वाढू धोरणावर प्रेझेंटेशन आहे, कारण 135 सुधारणा आल्या आहेत. ते वाढू धोरण आम्ही पब्लिक डोमेनमध्ये टाकलं होतं, पब्लिक डोमेनमध्ये. आता 135 त्यावर वेगवेगळे आक्षेप आले आहेत की हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. चांगलं आहे, जनतेमध्ये प्रश्न केला, जनतेने सुचवलं, त्यातनं आता अंतिम वाढू धोरण आपल्याला येणाऱ्या 24 तारखेला प्रेझेंटेशन होईल आणि पुढच्या 7 दिवसामध्ये राज्यामध्ये चांगलं वाढू धोरण येईल, ज्यातनं वाळू माफिया हे तर पुढचे एका दिवशी संपणार नाही, पण पुढच्या 2 वर्षामध्ये डिमांड बेस सप्लाय आम्ही पूर्ण करू. जेवढी अमरावतीला डिमांड आहे तेवढा सप्लाय जर झाला तर आपल्याला पुढच्या काळामध्ये वाळू माफियागिरी आणि सर्वात महत्वाचं आम्ही जे वारंवार सांगतोय की जे सरकारी बांधकामं आहे आणि प्रायव्हेट बांधकाम आहे, याला जे कॉन्क्रीट लागणार आहे त्या कॉन्क्रीटसाठी वाळूची गरज पडणार नाही. ते कॉन्क्रीट दगडखान आणि गिट्टीखान यातून जी वाळू निघणार आहे त्या वाळूच्या आधारावर आता तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्क्रीट करता येणार. तसा रिपोर्ट आम्ही व्हीआरसीचा तयार केला. म्हणजे व्हीआरसीने आम्हाला रिपोर्ट दिला, टेक्निकल रिपोर्ट, की आता वाळूची गरज पडणार नाही, फक्त प्लास्टरसाठी गरज पडेल, बाकी वाळूची गरज पडणार नाही. आता आम्हाला मोठ्या प्रमाणावर क्रश यार्डचे क्रेशर 50 क्रेशर नवीन युवकांना या ठिकाणी दिले पाहिजे. त्याच्याकरता जमिनी उपलब्ध करू, महसूल खात्याकडनं त्याला इंडस्ट्रीचा दर्जा देऊ आणि 1.5 कोटीची मशीन आहे वाळू तयार करण्याची. ही मशीनला 50% सबसिडी आम्ही देऊ. म्हणजे 50 नवीन क्रेशर जर वाळू बनण्याचे तयार झाले तर ही जे माफियागिरी आहे, तेवढा वाळू उपलब्ध झाला तर माफियागिरी बंद होईल. त्यामुळे एका जिल्ह्यात किमान 50 क्रेशर्स, नवीन क्रेशर हे सुरुवात करण्याची योजना आम्ही वाळू धोरणामध्ये आणतो आहे. आणि सँड रिव्हरचं वापरण्याचं प्रमाणच कमी करतो आहे. गावातली रेती गावात वापरण्याकरता परवानगी देणार आहे आम्ही, घरकुलाकरता 0 रॉयल्टी देणार आहे. आणि यानंतर जेवढे नाले आहेत, नाले संपूर्ण खोदकाम करून त्याची जी काही वाळू मिश्रित रेती निघेल ती पांधन रस्त्याकरता वापरण्याची योजना आम्ही करतोय.